राज्यामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। सीएमआयचा जो रिपोर्ट देशाचा आला त्यामध्ये सुद्धा 6.5%च्या वर अनएम्प्लॉयमेंट या देशामध्ये वाढलेले आहे आणि राज्य महाराष्ट्र राज्य हे उद्योगशील राज्य विकसनशील राज्य म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेते, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र बेरोजगारी वाढताना या ठिकाणी दिसते। एखादी जाहिरात निघाली तर लाखो मुलं आणि मुली तिथं अर्ज करतायत, ही अवस्था आहे। राज्य शासनातल्या लाखो जागा या ठिकाणी रिक्त आहेत, अशी अवस्था राज्य शासनाची त्या ठिकाणी। मोठमोठे पैसे खाण्यासाठी प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहेत, परंतु मूलभूत नोकरी उपलब्ध करून देणारे प्रोजेक्ट किंवा नोकरी उपलब्ध करणारी व्यवस्था या बजेटमधून किंवा कुठल्याही बाबतीत होताना या ठिकाणी दिसत नाही। एकूण देशाच्या आकडेवारीत बघितलं तर राज्य हे एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत सुद्धा आता पिछाडीवर आहे। औद्योगिक प्रगतीमध्ये तर आता राज्याचा नंबर हा 5 आणि 6 क्रमांकावर गेलेलाच आहे। याचाच अर्थ काय? उद्योग वाढत नाही म्हणजे रोजगार मिळत नाही, ही अवस्था या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे। फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे दुर्दैवानं या वाक्यप्रचार या राज्यातल्या एकूण कारभारासाठी या ठिकाणी वापरावं लागेल। एमपीएससीची मुलं सातत्यानं आंदोलन करतायत। एमपीएससीची भरती ज्यावेळी होते, जाहिरात निघते, जाहिरात निघाल्यानंतर परीक्षा होतात, परीक्षा झाल्यानंतर निकाल राखून ठेवले जातात, हे एक षडयंत्र आहे। मग तुम्ही जाहिरात देताना ज्या त्रुटी आहेत त्या जाहिरातीतल्या त्रुटी तुम्ही का काढत नाही? परत कोर्ट केसेस होतात आणि त्या भरतीला किंवा त्या निकालावर स्टे त्या ठिकाणी येतो। मग 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला एमपीएससी मधल्या जाहिराती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता येत नाहीत का? एमपीएससीची जाहिरात ही चुकीची काढायची म्हणजे भरती लांबते आणि आर्थिक बोजा सरकारवर या ठिकाणी पडायला अजून 2-3 वर्ष वेळ लागतो, अशी अवस्था आहे। मधल्या काळात टंकलेखकांच्या विषयासंदर्भात देखील असाच प्रयत्न त्या ठिकाणी झाला। काही पोस्ट ही राज्यातली व्यापकत करण्यात आली। तुम्ही पोस्ट व्यापकत करत असताना किमान 3 वर्षाचा वेळ द्या की 2028 मध्ये या पोस्ट व्यापकत आम्ही करणार आहोत। मुलं किमान त्या पोस्टच्या दृष्टीनं अभ्यास करणार नाहीत, परंतु एकूणच ही सगळी भरती प्रक्रिया एमपीएससीची सुद्धा अशा पद्धतीनं करायची जेणेकरून तो विद्यार्थी हजर होऊ नये। हजर झाला की पगार चालू होणार, आर्थिक बोजा सरकारवर पडणार, अर्थकारण सरकारचं बिघडलेलं आहे, आर्थिक भार सोसू शकत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम आता भरतीवर या ठिकाणी होताना दिसतोय। नाही, मी म्हणलं तसं सरकार संवेदनशील नाही आहे, कारण की तुम्ही जाहिरात देतानाच लॉ डिपार्टमेंटची परवानगी घेत नाही का? लॉ डिपार्टमेंटकडनं जाहिरातीचा त्या ठिकाणी अनुमती घेत नाही का? मग त्यात त्रुटी कशा राहतात? जेणेकरून एखाद्या विद्यार्थीला वाटतं माझ्यावर अन्याय झालाय, मला कोर्टात जावं लागतं आणि मग ती प्रक्रिया सगळी थांबवली जाते आणि वर्ष 2-2 वर्ष या ठिकाणी अगदी प्रक्रिया थांबते आणि त्या ठिकाणी हे एक मी म्हणलं तसं षडयंत्र आहे। सरकारला पैसे खर्च करायचे नसल्यामुळे या त्रुटी मुद्दाम ठेवल्या जातात। आता तुम्हाला या त्रुटी ठेवायचं कारण काय? एवढ्या केसेस पूर्वी झालेल्या आहेत, त्यातनं मार्ग काढून तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। एमपीएससीनं स्वायत्तेनं वागलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। नव्या अध्यक्षांच्याकडून या राज्यातल्या लाखो तरुणांच्या अपेक्षा आहेत। माझी नव्या अध्यक्षांना, नव्या सगळ्या लोकांना विनंती आहे की पुढच्या ज्या काही परीक्षेचा टाइमलाईन फिक्स करा, त्याचे निकालाची वेळ फायनल त्या ठिकाणी करा। जाहिरातीत कुठल्या त्रुटी, भले जाहिरात 1 महिना लेट करा तुम्ही, काय हरकत नाही, परंतु सगळ्या त्रुटी त्या जाहिरातीतल्या काढून तुम्ही या एमपीएससीच्या भरतीला पुढे जावा अशी आमच्या नव्या अध्यक्षांना विनंती आहे। तेवीस 24 लाख विद्यार्थिनी नीटची परीक्षा देतात, 17 लाख विद्यार्थिनी सीबीएसईची परीक्षा देतात। या देशातलं सरकार 12 वर्ष आहे, 130 कोटी देशातल्या जनतेला न्याय देतो असं म्हणतंय, 23 लाख लोकांची साधी परीक्षा घेऊ शकत नाहीत।
इंडियन एअरफोर्सचा वापर करायला लागतो यांना पेपर पाठवण्यासाठी. म्हणजे तुमचं गव्हर्नन्स फेल्युअर किती या ठिकाणी आहे. आणि आमची मागणी, काँग्रेस म्हणून आमची मागणीच आहे, धर्मेंद्र प्रधानांनी जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. हे सातत्यानं, हा पेपर फुटल्यापासून आम्ही सातत्यानं मागणी करतोय. महाराष्ट्रात देखील त्याचे पालेमुळे बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई केली सरकारनं? का चौकशी करून त्यांना सोडवलं जाणार आहे? या सगळ्याचं उत्तर सरकारनं देणं अपेक्षित. आणि जे अविश्वासार्हता या नीट बद्दल निर्माण झालेली आहे, अविश्वासार्हता सीबीएसई बरोबर निर्माण झालेली आहे, ती विश्वासार्हता मिळवणं हे अत्यंत अवघड काम होणार आहे. विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहेत, त्याला सर्वस्वी सरकार या ठिकाणी जबाबदार आहे. नाही, कर्जमाफीवर आम्ही काल सुद्धा म्हणलो की ही कर्जमाफी नेमकी लोकांपर्यंत पोहोचणार आहे का? तर ती पोहोचणार नाही आहे. कारण की थकीत असणाऱ्यांना 2 लाख रुपये भरले तरच पुढचे या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यानं प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही योग्य मोबदला देत नाही. माझं साधं म्हणणं आहे, ही देणगी आहे का मदत आहे? जर देणगी असेल तर सरकारच्या व्हिम्सवर, मनावर देणगी चालते. मदत असेल तर मग शेतकरी अडचणीत आहे हे गृहीत धरा. मुळात शेतकरी अडचणीत आहे म्हणून तो कर्जमाफी मागतोय. मग त्याचा कर्ज त्यानं चुकून फेडला असेल, दुसरीकडनं उचलून कर्ज फेडला असेल, याचा अर्थ त्याचं उत्पन्न घटलेलं नाही असं नाही. त्याचं त्या वर्षाचं उत्पन्न घटलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. नियम आणि अटी न घालता ही कर्जमाफी केली पाहिजे. आता एखादा गरीब ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याला तुम्ही त्यातून वगळताय. 25,000 रुपये पगार असणारा माणूस वगळताय. म्हणून माझा बेसलाईन काय, ही देणगी आहे का शेतकरी अडचणीत आलेल्या मदत आहे? तुम्ही शेतकरी अडचणीत आलेला मदत असेल तर सरसकट ही मदत केली पाहिजे. नियम आणि अटी लावल्या नाही पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीची बैठक सायंकाळी 7 वाजता आहे. कळतंय की नियोजित बैठक आहे, मात्र आघाडीचे 6 खासदार फुटणार. अर्थातच त्या खासदारांना काँग्रेसची सुद्धा मत होती. काही रणनीती ठरवली जाणार आहे का? नाही, अंबादास दानवेंची निवड नव्यानं झाली आणि दर अधिवेशनामध्ये एक बैठक महाविकास आघाडी म्हणून आम्ही सातत्यानं घेत असतो. आमचे सर्व वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तिघही या बैठकीला येणार आहेत. शेवटी अधिवेशनच्या काळात पक्ष प्रमुख किंवा पक्षाचे नेते आमच्याबरोबर संवाद साधतात आणि एक बैठक होती, त्यामध्ये अनेक चर्चा होतील. झालेल्या घटनेमध्ये 6 खासदार फुटले, त्यांना काँग्रेसची मतं पडलेली आहेत, राष्ट्रवादीची मतं या ठिकाणी पडलेली आहेत. आणि म्हणून या सगळ्याचा विचार या बैठकीमध्ये निश्चितपणे चर्चा होईल. अधिवेशनामध्ये पुढचे कुठले मुद्दे मांडायचे, कुठल्या मुद्द्यांना प्रायोरिटी द्यायची, याची चर्चा सखोलपणे या ठिकाणी होईल. चला, नाही, मला वाटते पेपर फुटी असू दे, खासदार फुटे असू दे, आता एक वातावरण देशामध्ये असं आहे, काही केलं तर चालतंय अशा पद्धतीचं एक भाजपचं वातावरण आहे. लोकांचा रोष आहे, परंतु शेवटी मताद्वारेच तो पुढे व्यक्त होईल अशी आम्हाला आशा आहे. नाही, पुण्यामध्ये युथ काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं आम्ही, युथ काँग्रेस असेल, शिवराज मोरे असतील, सागर साळुंके असतील, हे दोघंही आमचे युथ आणि एनएसयूचे अध्यक्ष सातत्यानं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नाला चालना देण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे या ठिकाणी उभे आहोत. नाही, मला वाटतं विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीचा निर्णय सरकारनं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. परंतु सरकार आता काय, 5वी बहुमत असल्यामुळं पुढे कोण बोलायलाच नको अशी परिस्थिती ते करतात. त्यांना एवढी धास्ती का वाटते मला कळत नाही. कारण की वरच्या सभागृहात सुद्धा आता 50 लोकसंख्या त्यांची झालेली आहे. त्यामुळं जे संविधानिक आहे, घटनेनं दिलेलं आहे, त्या गोष्टी या ठिकाणी मानायच्याच नाहीत, ही साधारणपणे व्यूहरचना सरकारची दिसते. अरे मराठी भाषेलाच त्यांनी श्रद्धांजली वाहिली काल, खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं
आम्ही ठरवलेलं आहे की शोक प्रस्तावावर कुणी बोलायचं नाही, कारण की बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य जातं. म्हणून पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं की कुणीही बोलायचं नाही, सरकारच्या वतीनं शोक प्रस्ताव मांडला जाईल. आता किमान तो मांडताना ते व्यवस्थित मांडावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा असते. 288 आमदारांना बोलायची इच्छा असते, त्यांच्या मतदारसंघातलं असलं किंवा एक महान व्यक्ती असलं, परंतु तो नियम आम्ही बाजूला ठेवला, कारण की मेसेजिंग जे जाणं आहे, सभागृहाचं मेसेजिंग हे एक वाक्यतेनं त्या दुःखद घटनेच्या बाबतीत गेलं पाहिजे. सगळ्यांनी बोलण्यापेक्षा अध्यक्ष आणि सभापतींनी आमच्या सगळ्यांचं हे मत आहे असं पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे, ही भूमिका आहे. परंतु दुर्दैवानं ते सुद्धा मांडता येत नाही अशा अवस्था या सरकारची आहे.